अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते। हिंदू धर्मामध्ये म्हणजे बघा, तिथी असेल, एखादा वार असेल, एखादा कालाष्टमी दुर्गाष्टमी असेल, एखादा सण असेल, ह्या अशा सणांना तिथीला महिन्यांना अतिशय महत्त्व आहे। म्हणजे बघा, दसऱ्यातले 15 दिवस, पक्ष पंधरवडा आला असेल, किंवा गणपतीचा महिना असेल, श्रावण महिना, हे जे महिने आहेत, ह्या महिन्यामध्ये आपल्याला काही दान आणि तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं महत्त्वाचं आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं आणि दान करणं अतिशय महत्त्वाचं आहे, आणि ह्याचं जर आपण हे केलं तर आपल्याला त्याचं फळ दुप्पट मिळत असतं। मग असा हा श्रावण महिना आता आपल्या ह्याच्यामध्ये थोड्याच दिवसात, एक 15 दिवसांना सुरू होईल। तर हा श्रावण महिना आहे, हा संपूर्ण श्रावण महिना दानासाठी अतिशय महत्त्व आहे। कारण तुम्ही जेवढं दान श्रावण महिन्यामध्ये कराल तेवढं पुण्य तुम्हाला मिळेल, तेवढा पितृंचा आशीर्वाद मिळेल, पितृ तृप्त होतील। त्यामुळं तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये, तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी दान केला तर चालेल, पण सोमवारी आवर्जून तुम्ही श्रावण महिन्यात काही वस्तूंचं दान करायचं आहे। काही वस्तूंचं दान केल्यामुळं तुम्हाला काय होईल, तुमच्या घरात ज्या काय अडचणी आहेत, जे काय पितृदोष आहेत, गरिबी आहे, हे सगळं जाऊन तुम्हाला तुमचं नशीब उजळेल। तुमच्या आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील, तुमच्या घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल ते दूर होईल, तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील ते दूर होतील, मुलांचे शिक्षणामध्ये अडथळे येत असतील ते दूर होतील, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे ती दूर होईल। ह्या सगळ्याचं कारण दान आहे। जेवढं तुम्ही दान कराल, आज तुम्ही एखादी वस्तू जर दान केली तर त्याच्या दुप्पट तुम्हाला ते मिळत असतं, म्हणून दान करत जा। आणि दान करत असताना गुप्त दान करायचं आणि सत्पात्री दान करायचं। म्हणजे तुम्ही दान करत असताना मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता एखादी वस्तू कुणाला खायला देणं किंवा दान करणं अतिशय महत्त्वाचं। मी बऱ्याच ठिकाणी बघते, तुम्ही जर तुमच्या नातेवाईकांच्यात वगैरे गेला, किंवा मी माझ्या पण काही संबंधित लोकांच्यात आता सध्या बघत असते, लोक खायला देताना सुद्धा अगदी मनात शंका ठेवून खात असतात, मी देऊ का नको, मी देऊ का नको, असं असतं। पण अशी मनात शंका ठेवून जर तुम्ही देत असाल खायला तर त्याचा काही उपयोग नाही। तुमच्या घरामध्ये येणारा जो पाहुणा आहे त्याच्या घरामध्ये सगळं खाणं पिणं सगळं व्यवस्थित असतं, त्याच्या घरामध्ये खायला नाही किंवा त्याच्या घरामध्ये जेवण नाही म्हणून तो तुमच्या घरी येत नसतो। तर एक कारणाकारे एक कार्यक्रम असेल, किंवा त्याचं काही काम असेल, किंवा त्याचं काय तुमच्या घराशी ऋणानुबंध असतील म्हणून तो येत असतो, आणि त्यावेळेला तुम्ही त्याला न विचार करता एक ग्लासभर पाणी, चहा, घासभर खायला जेवायला वाढत जा। ह्यानं तुमच्या घरामधली अन्नधान्याची भरभराट होईल, घरामध्ये लक्ष्मी टिकेल। तुम्ही खायलाच देताना जर तुम्ही मनामध्ये शंका ठेवून, मनामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, आता मी देऊ का नको, मी देऊ का नको, मी हे दिलं तर माझ्या घरामध्ये माझ्या घरच्यांना पुरणार नाही, असं म्हणून तुम्ही जर दिला तर त्याचा फायदा होणार नाही। नेहमी तुम्ही अन्नदान असू दे, वस्त्रदान असू दे, एखादी वस्तू दान करणार असाल तर तुम्ही सत्पात्रे दान करायचं। म्हणजे मनात शंका न आणता मोकळ्या मनानं दान करा। जेवढं तुम्ही दान कराल त्याच्या दुप्पट दान तुमच्या परत तुम्हाला रिटर्न मिळत असतं। मग आता सोमवारी तुम्हाला काही वस्तूंचं दान करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये। कोणत्या वस्तू, तर वस्त्रदान। नवीन वस्त्र तुम्ही दान केलं तर तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो आणि पितृ तृप्त होतात, म्हणून सोमवारी श्रावण महिन्यातल्या वस्त्रदान करा, अन्नदान करा, धान्य दान करा, पावसाळा आहे छत्री द्या, थंडी येणार आहे स्वेटर द्या, एखाद्या गरीब मुलाला वह्या पुस्तकं द्या, ज्या मुलाचं एज्युकेशन होण्यासाठी म्हणजे आर्थिक अडचण आहे, पैशासाठी त्याचं शिक्षण होत नाही आहे, तर त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे द्या, त्याची फी भरा वर्षभराची, त्याची पुस्तकं घ्या वर्षभराची, त्याला लागणाऱ्या वर्षभराच्या शाळेच्या वस्तू द्या, हे सुद्धा अतिशय महत्त्व आहे। त्याचप्रमाणे फुटपाथवर असणारी जी गरीब मुलं असतात त्यांना
छान वस्त्र तुम्ही कुठेही बाहेर चालला तर खाऊ ठेवा तुमच्या गाडीमध्ये, तुमची 4 व्हीलर असेल किंवा तुम्ही बसमधनं जात असाल, तुम्ही एक छोटी बॅग करा, त्यामध्ये छोटे छोटे बिस्किट पुडे किंवा काही वस्तू ठेवा, जेणेकरून ते दिल्यानं त्यांना आनंद मिळेल. त्यांचा चेहरा जेवढा आनंदानं उजळेल तेवढा तुम्हाला आशीर्वाद मिळत असतो. गाडीमधून जात असाल तर छोट्या छोट्या ड्रेस असतील, कमी किमतीतली घ्या, भरमसाठ महागडे घ्या असं म्हणणार नाही आहे, पण अगदी 500-600चे 2-3 ड्रेस ठेवा. मुलं असतील त्यांना बनियन शर्ट द्या, बॅग द्या, स्कूल बॅग, चप्पल द्या, ह्या गोष्टी द्या. त्यानंतर बघा, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रममध्ये असेल, ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त दान करायचे. अनाथ आश्रममध्ये जी मुलं असतात त्या मुलांना जर बघा बड्डे वगैरे असेल कुणाचा, तर त्या मुलांच्या बड्डेला तुम्ही केक घेऊन जा, समोसे, वडा किंवा भडंग अशा वस्तू न्या. तिथल्या मुलांच्या सोबत त्या मुलाचा बड्डे सेलिब्रेशन केला तर त्या मुलाला खूप आनंद होईल, तो मुलगा खूप आशीर्वाद तुम्हाला देईल. त्याचप्रमाणे वृद्धाश्रममध्ये आज बघा, ज्या मुलांना आईवडिलांनी मोठं केलं, आईवडिलांनी हाताचा पाळणा करून ज्या मुलांना मोठ्या मोठ्या पदावर ठेवलेलं आहे, त्याच मुलांचे आईवडील आज वृद्धाश्रमामध्ये आहेत. मी आता बघते आमच्या गावाच्या जवळपास 2-3 वृद्धाश्रम आहेत. मी प्रत्येक सणाला म्हणजे एका वेळेला एका वृद्धाश्रमामध्ये मी सणाचं जेवण नेऊन देत असते. एका सणाला ह्या वृद्धाश्रममध्ये, दुसऱ्या सणाला ह्या वृद्धाश्रममध्ये असं मी नेऊन देत असते. त्यावेळेला ते वृद्ध लोक अक्षरशः माझ्या गळ्यात पडून रडत असतात. त्यावेळेला माझं मन भरून येत असतं की मुलं किती खालच्या पातळीचे, नीच पातळीचे असतात की आपल्या स्वतःच्या आईवडिलांना सुद्धा सांभाळू शकत नाही. पण मुलाने हा विचार करायला पाहिजे, आज तुम्ही तुमच्या आईवडिलांना ठेवले, उद्या तुमची मुलं मोठी झाल्यानंतर तुमचीसुद्धा हीच वेळ वृद्धाश्रमात जाण्याची असते. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांच्यावर ते संस्कार घडवण्यासाठी तुमच्या आईवडिलांचा आदर करा, आईवडिलांना तुमच्याजवळ ठेवा, वृद्धाश्रमात ठेवण्याची वेळ आणू नका. जर त्या वृद्धाश्रमामध्ये वृद्ध लोक असतील तर त्यांच्या मेडिसिनचा, औषधाचा तुम्ही खर्च उचला. त्यांना हॉस्पिटलमध्ये काय लागतं काय नाही बघा, त्यांना साड्या, स्वेटर काय लागेल त्या वस्तू दान करा. बघा, आपण 10,000ची साडी घेतो आणि आपण त्या व्यक्तींना 2-3 हजार रुपये खर्च करू शकत नाही का सांगा. ही साडी जी आहे ही 10,000ची तुम्ही एकदा दोनदा नेसता आणि कपाटात अशीच पडून असते. जेव्हा केव्हा तुमचा दुसरा कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही नेसता. म्हणजे 10,000ची साडी तुम्ही वर्षातून 2दा नेसता, पण ती इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तिजोरीत ठेवता. पण ह्यातलेच पैसे थोडे तुम्ही वृद्धाश्रमात, अनाथ आश्रमात दिला तर तुम्हाला त्याच्या 4 पट मिळेल. तुम्ही जेवढं दान कराल त्याच्या दुप्पट तिप्पट आपल्याला परत मिळत असतं, हे विसरू नका. म्हणून जास्तीत जास्त दान करा. मंदिराच्या बाहेर गरीब लोक असतात त्यांना वडा दान करा, समोसा द्या, केळी द्या, फळं द्या. त्यानंतर बघा, जे तुम्हाला खायला मिळतं आणि त्यांना खायला मिळत नाही अशी फळं जर तुम्ही दिला त्यांना तर अतिशय आनंद त्यांना होतो. गरीब खजूर द्या, महाग आहेत मला माहिती आहे, महाग खजूर आहे, पण वर्षातून एकदा दोनदा खजूर देणे. तुम्ही बघा 500 रुपयाचे खजूर घेता, मग 200 रुपयाचे खजूर तुम्ही देऊ शकत नाही का गरीब लोकांना? नक्की द्या. त्या गरीब लोकांना जेवढं तुम्ही दान कराल, गरजू लोकांना दान करा, गरजू व्यक्तींना दान करा. ज्या व्यक्तींना गरज आहे अशा व्यक्तींना द्या, तरच त्याचं तुम्हाला फळ मिळेल. गरज नसणाऱ्या व्यक्तीला अजिबात दान देऊ नका. घरामध्ये कामवाली आहे, तिला खरंच एखाद्या वस्तूची गरज आहे का, तिला द्या. तिला पोटभर जेवायला घाला. तुमच्या घरामध्ये ती एका आशेनं आलेली असते, तुमचं घर चांगलं असतं, तिला चांगल्या गोष्टी खायला मिळाव्यात ही आशा तिच्याकडे असते, म्हणून तिला खायला द्या. तुम्ही जे बनवता त्यातले 2 घास तिला द्या. तुम्हाला तिचा आशीर्वाद भरपूर मिळेल. तिचं मन तृप्त झालं तर तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळं ह्या गोष्टी करत जा. ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं दान केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा खूप होईल. तुमची गरिबी निघून जाईल, आर्थिक अडचणी दूर होतील, घरात नकारात्मकता असेल ती दूर होईल, पितृतृप्त होऊन पितृंचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. नक्की हे श्रावण महिन्यात करा. आणि दान करत असताना महादेवाचं ओम नमः शिवाय काय नमः शिवाय किंवा पितृंचा नामस्मरण करून दान करा. नक्की त्याचा फायदा होईल. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. आणि जे कोणी व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ.